कोण आहे? कोण रडतंय? कपिल? अरे बाबा काय झालं बाळा? काल बी पोलिसांची गाडी आली होती. बाबा बाबा मी काय करू र? काय बी व्यवस्थित होत नाही माझ्या आयुष्यात. सगळीकडे अपयशाला सामोरं जावं लागतंय मला. उगी बाबा उगी. अरे या समध्या मोठ्या लोकांच्या गोष्टी तूच मला सांगत होतास ना पोपटावानी, आणि आता तू विसरलास. अरे लोखंडाचं चण खाल्ल्या बिगर बापन मी महान नाही र. मी एक सामान्य मुलगा आहे, एका सफाई कामगाराचा मुलगा. अशी मोठी मोठी स्वप्न पाहण्याचा अधिकार नाहीये मला. झूट, एकदम झूट. कोण म्हणतं माझ्या मुलाला सामान्य? माझ्या समोर घेऊन ये, मग म्या त्याला दाखवतो माझ्या पोरानं कबड्डी आणि फुटबॉल मध्ये जिंकलेली बक्षीस. बापन शिक्षण म्हणजे फुटबॉल आणि कबड्डी नवर, हे बी झूट. अरे फुटबॉल आणि कबड्डी मध्ये जर नुसती ताकद लागत असती ना, तर समधे पैलवान खेळाडू झाले असते. अरे खेळामध्ये जशी बुद्धी लागती, युक्ती लागती, जिंकण्यासाठी मनाची तयारी लागते, तशीच ती तुमच्या शिक्षणामध्ये पण लागती. आणि ते तर समजा तुझ्याकडे आहे. अरे अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी तू धीर सोडायला लागलास तर कसा मोठा साहेब होणार? अरे बापन मी आता तुला कसं सांगू? काही सांगू नकस. झाला एवढा अभ्यास बास झाला. उद्या सकाळच्याला गुरुजींना भेटायला जायचंय, तेच तुला समजावतील. चल आता आतमध्ये. अरे बा तेच तर मोठं संकट आहे. राघव सरांनी तुला माझा रिझल्ट सांगितल्यावर तुझ्या डोळ्यात पाहण्याची हिंमत नाहीये रे माझ्यात. कपिल, ए कपिल. कपिल, अरे ये ना बाहेर. अरे आहेस ना घरात? आता तू बाहेर येतोस का मी आत येऊ? अरे कपिल. अरे तुम्ही सगळे लोक, तुम्ही इथे कसे काय? आणि तनू, अगं तू इथे? अगं तुझा तर ऍक्सिडेंट झाला होता ना? काय ग, खूप लागलं का तुला? अच्छा, म्हणजे माझ्या ऍक्सिडेंटची न्यूज तुझ्यापर्यंत पोहोचली म्हणायची. अरे पोहोचली म्हणजे काय, काल राघव सरांना जेव्हा तुझ्या ऍक्सिडेंटचा फोन आला ना, तेव्हा मी आणि माझे बाबा त्यांच्या केबिनच्या बाहेरच होतो. काय खूप लागलंय का तुला? तू म्हणजे तुझ्या बाबांचं आणि राघव सरांचं बोलणं नाही झालंय ना? नाही. बघितलंस, प्लॅन सक्सेसफुल. प्लॅन सक्सेसफुल म्हणजे काय? अरे बाबांनो काय झालंय नीट सांगा ना मला. काही नाही रे, तुला तुझ्या बाबांची भेट प्रिन्सीशी होऊ द्यायची नव्हती, नाही झाली भेट. प्लॅन सक्सेसफुल. म्हणजे तुझा ऍक्सिडेंट झाला नाहीये? अरे हे भगवान, काय झालं रे तुला देवाला आठवायला? अगं तुम्ही लोक थोडे मूर्ख आहात का? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? अगं तू प्रिन्सीशी खोटं बोललीस तनू. जर उद्या त्यांना हे कळलं तर? कसं येणार आहे उघडकीस? तू सांगणार आहे? अगं तसं नाही ग, पण अशा गोष्टी लपून नाही राहत. अगं घ्या, काय जमाना आहे, ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. काही भलं झालं नाहीये माझं यामुळे, फक्त कालचं मरण आजवर ढकललंय. म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे, राघव सरांनी मला बाबांना घेऊन कालच्या ऐवजी आज बोलवलंय. तरी मी सांगत होतो हा प्लॅन काही बरोबर नाही म्हणून. नाहीतर काय, आपण राघव सरांना खोटे सांगायलाच नको. आता ते उगीच आपल्यावर लागवतील. मग कपिल ऐक, मला असं वाटतं, म्हणजे तुला पटत असेल तर मी सांगतो. अरे बोल ना. राघव सरांनी तुझ्या बाबांना सांगण्याआधी तूच तुझ्या बाबांना जाऊन सांगितलंस तर? अरे नाही रे, एवढी हिंमत नाहीये माझ्यात. असती तर आतापर्यंत सांगितलं नसतं का? अरे वा, ही कोण मंडळी? अरे वा, हे माझे शाळेतले मित्र. हा केतन, ही तन्वी, ही अनन्या आणि हा राहुल. ती तन्वी कोण काल ऍक्सिडेंट झालेली? ती मीच काका. फार मेजर ऍक्सिडेंट नाही झाला, थोडंसं खरचटलं. बरं बरं. अरे बाबांनो, माझ्या कपिलला जरा समजावा. आजकाल लई विचार करत असतं लेकरू. अरे बा राहू दे ना, तू आज जा बघू, आज जा तू. कार अरे तुझ्या दोस्तांना बी कळून दे ना तुला कसली काळजी आहे ते. काका, म्हणजे आम्हाला थोडीफार कल्पना आहे. असं
अरे पण मला ती सांगा की राजानो. अरे बा तुला सांगितलं ना तसं काय नाही ते. तू जा बघू, आज जा तू. बघा काका, हा कपिल ना मनातल्या मनात कुडत असतो. म्हणजे त्याला काहीतरी सांगायचंय तुम्हाला, पण सांगण्याची हिंमत होत नाही. होय रे होय, खरं आहे ते. अरे बाबा कसल्या काळजीत आहेस तू? कपिल, आता तू सांगणार आहेस की आम्ही सांगू? अरे बा तसं काही नाही. अरे तू जा ना आज. काका, मागच्या महिन्यात आमची परीक्षा झाली. होय होय, त्या परीक्षेत कपिल नापास झाला. बा 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 अरे काय झालं तुला? असं गप नको ना बसू बा. बा अरे बोल ना काहीतरी. ए बा 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 झालं तुमचं समाधान? आता काय हवंय तुम्हाला? केलत ना माझ्या बाला दुखी. कपिल, अरे आम्ही तुझी मदत करत होतो. नकोय मला तुमची मदत. प्लीज नका करू मला मदत तुम्ही. अरे असं काय करतोयस कपिल? हा शॉक तुझ्या वडिलांना कधीतरी बसणारच होता ना. आणि तसंही या शॉकच्या भीतीने तू स्वतःला किती त्रास करून घेतलास रे. अरे मी करून घेतला असता रे त्रास, हवा तितका. कधीपर्यंत? राघव सरांना भेटेपर्यंत? नंतरचं काय? नंतर काय ते मला माहित नाही. मला आता फक्त एवढंच माहितीये की माझा बा तिथे आत बसून रडतोय. अरे मित्र आहात की कोण आहात तुम्ही? मला माझ्या पद्धतीने जगू द्या ना. नकोय मला तुमची मदत. प्लीज जा तुम्ही इथून. प्लीज जा. तन्वी, काय ग, फार लागलं नाही ना तुला? अजिबात नाही सर. खरं तर सगळे खूप घाबरले होते म्हणून फोन केला. अजिबात खरचटलं सुद्धा नाही? नाही सर. मग मला असं का वाटतंय की यामागे तुम्हा चौकडीचं काही कारस्थान असावं? कारस्थान वगैरे काही नाही सर. आम्ही असं करू का तुमच्या बरोबर? करूही नका. कारण मला जर का असं आढळून आलं की तुम्ही पुन्हा एकदा काहीतरी मिस्चिफ केलीये, तर तुम्हाला ठाऊक आहे मला कठोरही होता येतं. मिस्चिफ वगैरे काहीच नाहीये सर. काय ग अनन्या, तू काही बोलत का नाहीस? काय सर? अगं एरवी तुम्ही अगदी चौघेही एका सुरात बोलत असता. आज तू गप्प गप्पशी आहेस. तसं काय नाही सर. मी बोलते ना. ठीक आहे. कारण हे लक्षात ठेवा नेहमी, मी तुम्हा चौघांचं उदाहरण इतरांना देत असतो. त्यामुळे मला तुमच्याकडून कुठचीही चूक अपेक्षित नाही. हो सर. दॅट्स गुड. या चला. झाली लागली वाट. तरी मी तुम्हा दोघांना सांगत होतो की राघव सरांची खोटं नको बोलूया, पण नाही ऐकलं. आता आला ना त्यांना डाऊट, तर भोगा आपल्या कर्माची फळं. त्यांना डाऊट आलाय म्हणून आपण खोटं बोलतोय सिद्ध होतंय का? पण मी म्हणते ते सिद्ध होईपर्यंत आपण वाटच का बघायची? तुला माहिती आहे ना केवढा विश्वास आहे त्यांचा आपल्यावर. अगं हो ग बाई, आपण त्यांचा विश्वासघात करतच नाही आहोत. आणि मुळात त्यांची फसवणूक करण्यासाठी आपण खोटं बोललेलो नाही आहोत. आपण कपिलची मदत करायला खोटं बोललो. आपली इंटेन्शन स्वच्छ आहेत, हे तर पटतंय ना तुला? हो मला पटतंय. पण आपली इंटेन्शन केवढी स्वच्छ असली तरी खोटं तर खोटंच असतं ना. तुम्ही आपापसाप काय म्हणताय? अरे राघव सरांना डाऊट आलाय मान्य, पण तो मुद्दा जरा बाजूला ठेवून विचार करा ना. अरे ज्या गोष्टीसाठी आपण हा सगळा उपद्व्याप केलाय ती होणं तर दूरच, अरे आपण तर सगळं काही बिघडवून ठेवलंय. म्हणजे हे वेडे आज कपिलचे वडील सरांना भेटायला जाणार होते ना, पण आपण आज सकाळीच त्यांना सगळं सत्य सांगून टाकलं. त्यामुळे राघव सरांच्या केबिन मध्ये त्यांना बसणारा शौक आपण टाळलाय. अरे हो ना, पण यामुळे कपिल आपल्यावर वैतागलाय ना. स्वाभाविकच आहे, त्याच्या जागी कोणी असतं तर वैतागलंच असतं ना. ते ठीक आहे ग, त्याला समजावू आपण नंतर, तो मुद्दाच नाहीये. मग मुद्दा काय आहे? ते मंद कपिलचं परीक्षेत नापास होणं, त्याला रात्री अभ्यासासाठी जागा न मिळणं आणि त्याची आणि त्याच्या बाबांची स्वप्न तुटणं, हा मूळ मुद्दा. अरे हो, मग आपण करू तरी काय शकतो यावर? मी एक सांगू? म्हणजे बघा, तुम्हाला पटतंय का? बोल ना.
आपण सगळे त्याला आपल्या घरी नेऊया ना अभ्यासासाठी, एक एक आठवडा. नॉट अ बॅड आयडिया. पण तो ऐकेल का आपलं? आधीच महाराज चिडलेत आपल्यावर. माझ्याकडे एक आयडिया आहे. कुठली? आपण जर राघव सरांना कन्व्हिन्स करून शाळेतच कपिलला एक रूम मिळवून दिली तर? तुला खरंच वाटतं ते ऐकतील आपलं? मला नाही वाटत, कारण की अगोदरच त्यांच्या मनात आपल्याबद्दल संशय होता. अगं एवढंच ना, आपण एक काम करूया. आपण त्यांना सगळं खरं खरं, अगदी आपण जे खोटं बोललोय तिथपासून सगळं सांगून टाकूया. आपली इंटेन्शन चांगली आहेत. मला खात्री आहे ते आपल्याला माफ करतील. हवं तर मी माफी मागते त्यांची. बर, समज आपण त्यांची माफी मागितली आणि त्यांनी आपल्याला माफही केलं, पुढे काय? पुढे काय? आपण राघव सरांना आपली आयडिया सांगायची आणि कपिलला अभ्यासाला शाळेत रूम मिळवून द्यायची. हे तन्वी, तू जरा जास्तच अपेक्षा करतेस. हा, अरे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त ते आपल्याला नाही म्हणतील, एवढंच ना. आणि नाही म्हणले तर आपल्याकडे प्लॅन बी आहे. कोणता? अनन्याने सुचवलेला. एक एक आठवडा आपल्या घरी त्याला अभ्यासाला न्यायचं. चालेल, चला मग जाऊया राघव सरांकडे. ठीक आहे? नाही नाही नाही, हे अजिबात शक्य नाही. अरे तुम्हाला शाळेचं व्यवस्थापन म्हणजे काही पोरखेळ वाटतो का? तसं नाही सर, पण आम्ही जेव्हा केव्हा अडचणीत सापडतो तेव्हा तुम्हीच तर देवासारखे आमच्या मदतीला धावून येतात. म्हणून यावेळेस सुद्धा शेवटचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलोय सर. माहितीये मला, ज्या ज्या वेळी तुम्ही अडचणीत सापडला त्या त्यावेळी काय गोंधळ घालून ठेवले सगळे ठाऊक आहेत. पण सर आम्ही माफी मागितली ना. सर पुन्हा कधी खोटं नाही बोलणार तुमच्याशी. प्लीज सर, एकदा माफ करा ना. माफ करू तुम्हाला. आणि काय रे, त्या दिवशी त्या कपिलच्या वडिलांच्या बाबतीत काय प्रॉब्लेम क्रिएट करून ठेवलात तुम्ही? त्याच्या वडिलांनी खोलीत कोंडून घेतलं स्वतःला. 3-4 तास बाहेर यायला तयार नव्हते ते. तो कपिल बिचारा रडत रडत माझ्याकडे आला. शेवटी मी गेलो, त्यानं विनंती केली, तेव्हा कुठे ते बाहेर आले. वी आर रिअली सॉरी सर. तर म्हणजे आम्हाला वाटलंच नव्हतं असं होईल. पण सर आम्ही तर हो, तुम्ही त्याला मदत करायला गेला होता. ठाऊक आहे मला. बाळांनो, तुमच्या हेतूविषयी मला कधीही शंका नाही. तुमचे हेतू हे नेहमीच चांगले असतात. पण बाळांनो, तुम्ही त्याकरता जो मार्ग निवडता तो नेहमीच योग्य असतो असं नाही. मुलांनो, आपण कधीही जेव्हा एखादा मार्ग निवडतो, एखादा निर्णय घेतो, तेव्हा त्यामागे परिपक्वता असणं हे अत्यंत आवश्यक आहे. सर वी आर रिअली सॉरी. पण आता सर एकदा शेवटचं, अगदी शेवटचं. काय? सर तुम्ही कपिलला अभ्यासाला शाळेत एक रूम मिळवून द्या ना. नाही, एखाद्या विद्यार्थ्याकरता शाळेत अशी खोली उपलब्ध करून देणं शक्य नाही. पण बाळांनो, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, कपिल करता जे जे काही शक्य होईल त्या प्रकारची मदत मी त्याला निश्चितच करीन. सर, एका विद्यार्थ्यासाठी शक्य नसेल ना तर आम्ही 4 जण अभ्यास करू तिथे. नको, अजिबात नको. हे पहा, मी तुम्हाला सांगितलं ना, मला शक्य होईल तेवढी मी कपिलसाठी मदत करेन. सर हे नियम, हे कायदे हे सर्वसामान्यांच्या भल्यासाठीच असतात ना. मग सर हे एवढे जाचक का असतात? पण सर, कोण बनवतंय हे कायदे? आपल्या शाळेच्या बाबतीत म्हणा तर आपल्या शाळेचं ट्रस्टी मंडळ हे कायदे नियम बनवतं. सर आम्ही जाऊन भेटू त्यांना. नको, अजिबात नको. घातलात तेवढा गोंधळ पुरेसा आहे. मी भेटून बघतो त्यांना. पण नक्की ना सर? अरे हो हो बाबांनो, नक्की. तुम्ही आता पहिल्यांदा तुमच्या वर्गावर निघा बघू. चला. थँक्यू सर. थँक्यू सर. राघव सर, तुमच्या भावना मी समजू शकतो, बट तुम्हीच विचार करा, हे शक्य आहे का? सर, ही गोष्ट कठीण आहे, पण एक शक्यता म्हणून आपण विचार करायला काय हरकत आहे? कसा विचार करणार तुम्हीच सांगा. तुमच्या हा मुलासारखे या कपिल सारखे अनेक विद्यार्थी आहेत, त्या साऱ्यावर अन्याय नाही होणार का? सर, मला हेच सुचवायचं आहे. हे कपिल सारखे अनेक गरजू विद्यार्थी आहेत. या सवलतीमुळे त्या सगळ्यांचा फायदा होईल.
आणि हे गरजू विद्यार्थ्यांची निवड कोण करणार? तर हवं असेल तर मी करीन. त्या मुलांची निवड करणे, त्यांची देखरेख करणे, त्यांची व्यवस्था करणे, त्यांसाठी सेपरेट मॅनेजमेंट नको का? आय एम सॉरी सर, तुमचा हा प्रस्ताव विचार करण्यासारखा अजिबात नाही. तुला सांगू बेटा, तू नापास झालास त्याचं वाईट नाही वाटलं मला. अरे जिंदगी हाय तर हार जीत ही होणारच. मला दुःख झालं ते तू मला खरं सांगितलं नाहीस त्याचं. खरंच बाबा चुकलं रे माझं. मी तुझ्यापासून लपवून ठेवायला नको होतंय. तुला सांगू, या समद्याचा जेवढा त्रास मला झाला ना तेवढाच त्रास तुला बी झालाय. ओय बाबा, अरे गेले 4-5 दिवस मला झोपच नाही लागत आहे रे. पण मी तुला प्रॉमिस करतो बाबा, मी टर्मिनल एक्झाम मध्ये नक्की चांगले मार्क्स मिळवून दाखवेन. खात्री आहे माझी ती. अरे ही तुझ्यात जी जिद्द आहे ती बापाचीच देण आहे. तुझ्या मायनं आणि मी तुला साहेब बनवायचं जे स्वप्न बघितलंय ना, त्या आमच्या स्वप्नातला साहेब असा नाहीये खोटारडा. आम्ही जे स्वप्न बघितलंय त्या आमच्या स्वप्नातला साहेब आहे इमानदार, गरिबांसाठी लढणारा, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा. होय बाबा, मी तुला प्रॉमिस करतो बाबा, मी असाच साहेब होऊन दाखवेन. अगदी तू कल्पना केली आहेस तसाच. नमस्कार, प्रिन्सिपल राघव बोलतोय. राघव सर, हो हो सर, बोला ना. तुम्ही गेल्यानंतर मी खूप विचार केला. तुमचा हा मुद्दा अगदी चुकीचा नाही, पण बाकीच्या सभासदांना पटेल की नाही हे सांगता येत नाही. तरी पण पुढच्या मीटिंगमध्ये मी हा मुद्दा मांडेल. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर. सर, तुम्ही माझ्या मनावरचं दडपण कमी केलं सर. पण ॲज यू नो, डिसिजन कोणत्याही बाजूला जाऊ शकते. हो सर, ठाऊक आहे मला सर. सर पण तुमचे प्रयत्न प्रामाणिक आहेत आणि म्हणून खात्रीने आपल्याला यश मिळेल सर. बरं, ठेवतो मी फोन. धन्यवाद सर. सर, आम्ही आत येऊ का? अरे या 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 मुलांना आत या. मुलांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काल मी आपल्या शाळेच्या एका ट्रस्टींशी या कपिलच्या प्रॉब्लेम विषयी बोललो. तर कपिल आणि त्याच्यासारखे जे इतर विद्यार्थी आहेत त्यांना शाळेत अभ्यासासाठी रात्री एक खोली उपलब्ध करून देण्याविषयी ते इतर ट्रस्टींशी बोलतील असं त्यांनी मला आश्वासन दिलं. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. अरे वेड्यांनो, तुम्ही माझे आभार कसले मानता? उलट मीच तुम्हाला थँक्स द्यायला हवं. कारण तुमचे हे प्रामाणिक प्रयत्न, तुमची जिद्द याच्यामुळे मला ट्रस्टींशी बोलण्याची प्रेरणा मिळाली. मुलांनो, मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की तुमचे उद्देश चांगले असतात, पण तुमचे मार्ग चुकीचे असतात. आज मी तुम्हाला असं म्हणेन की बाळांनो, आयुष्यात तुम्ही नेहमी असेच राहा, बदलू नका. कारण तुमची जिद्द, तुमचा प्रामाणिकपणा, तुमची इच्छाशक्ती हे तुमचे महत्वाचे गुण आहेत. सर, तुमचे आणि या चतुर चौकडीचे कसे आभार मानावे हेच मला कळत नाहीये. अरे आभार कसले मानतोयस त्यांचे? ते मित्र आहेत ना तुझे. काय रे, मैत्रीमध्ये नो थँक्स नो सॉरी. काय काय राहुल,
येस सर. हो. आणखी हे पहा मुलांनो, ट्रस्टींचा जो काही निर्णय घ्यायचा आहे ना त्याला थोडासा वेळ लागेल. तोपर्यंत कपिल तू रोज संध्याकाळी माझ्या घरी येऊन अभ्यास करायचा. येस सर. चला आता पळा वर्गावर. चलो. धन्यवाद सर.